नमस्कार. एक साधारण पण असाधारण अशी तक्रार म्हणजे आळस येणे. मित्रांनो, आळस नावाची गोष्ट अगदी रुटीन आहे सगळ्यांसाठी. मग ते कधी आभाळ आल्यामुळं आहे, तर कधी झोपेतनं उशिरा उठल्यामुळं आहे, किंवा नानाविध प्रकारचे अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आळस येतो. पण मला असं सांगायचं की एक दीर्घकालीन आळस ऍक्च्युअल तुमच्या मोठ्या आजाराचं पण एक कारण असू शकतं किंवा लक्षण असू शकतं. सो डायबिटीज असेल किंवा थायरॉइड सारखा आजार असेल, इव्हन ओबेसिटी असेल, BMI बिघडण्याचं कारण असेल, किंवा इव्हन हार्ट डिसिजेस असतील, दीर्घकालीन आळस ह्या सगळ्या आजारांचे एक लक्षण म्हणून सुद्धा समोर येतो. पण साधारण जी काही आळस असतात की काल नव्हता आणि आज आलाय, त्याचं निश्चितच कारण कुठंतरी निद्रा, आहार आणि ब्रह्मचर्य पालन यामध्ये असू शकतं. त्यामुळं आळसाला दुर्लक्षित न करता एक साधी ट्रिक सांगतो की जर आळस आला तर एक 2-3 दिवसासाठी फक्त मीठ बंद करून पहा किंवा सुंठ आणि धने टाकून उकळून पाणी पिऊन पहा. निश्चितपणे तुमचा आळस हा जर साधारण असेल तर तो कमी होऊ शकतो, पण जर दीर्घकालीन असेल तर निश्चितच गांभीर्यानं घ्या. थँक्यू.